नमस्कार. आकाश डोंगरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर अर्थातच मी आकाश डोंगरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नुकताच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचा कल हाती येत आहे. निवडणुकांचा कल जर आपण पाहिला तर भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष ठरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. तर सलग 3 वेळ सत्तेत राहिलेला आम आदमी पक्ष त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहताना दिसत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जर विचार केला तर त्यांचा सुपडा साफ होताना त्या ठिकाणी स्पष्टच दिसत आहे. दिल्ली विधानसभेचा निवडणुकांचा कल जो हाती येत आहे आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष राहताना दिसत आहे. हा निकाल कदाचित इथल्या राजकीय जाणकारांना पटत नसावा. त्याचं कारण असं सांगता येईल, कारण या देशाची जर परिस्थिती पाहिली तर 2014 पासूनचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी जेव्हापासून आल्याचं आपल्याला समजतं तेव्हापासून इथला शेतकरी असेल, इथला विद्यार्थी असेल, इथली गृहिणी असेल, इथला व्यावसायिक असेल, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्र या ठिकाणी संकटात आल्याचं आपल्याला दिसत आहे. इथल्या शिक्षणाचा दर्जा खालवलेला दिसत आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, महागाई वाढत आहे. जगावं तर जगावं कसं हा प्रश्न येथील सामान्य नागरिकांना पडलेला आहे. आणि याच परिस्थितीत दिल्लीसारख्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी गेली 15 वर्ष त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचं सलग 3 टर्म त्या ठिकाणी सरकार असतं आणि या आम आदमी पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल हे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व, एक क्लास 1 अधिकारी राहिलेलं व्यक्तिमत्व आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन सर्व सुख सुविधा ऐश आरामाची जिंदगी नाकारून समाजसेवेचा एक भाग म्हणून राजकारणात उतरतं. आणि राजकारणात फक्त उतरत नाही तर एक विकासाचं ध्येय म्हणून राजकारणात उतरतं. आणि त्या ठिकाणी जेव्हा पहिल्यांदा आम आदमी पक्षाचं सरकार येतं आणि सरकार आल्यानंतर तेथील सामान्य जनतेशी नाळ तुटू न देता त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न या आम आदमी पक्ष करतो. तेथील सरकारी शाळांचा जर आपण दर्जा पाहिला तर खाजगी शाळांनाही लाजवेल असा दिल्लीतील सरकारी शाळांचा दर्जा आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात अरविंद केजरीवालांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तेथील आरोग्याच्या जर आपण सुविधेचा विचार केला तर मोहल्ला क्लिनिकसारखी योजना राबवून तेथील लोकांना चांगल्यातच चांगल्या आरोग्याच्या सुविधा कशा देता येतील तो प्रयत्नसुद्धा अरविंद केजरीवालांनी त्या ठिकाणी केला. तेथील त्यांची पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. काही मर्यादेपर्यंत तेथील सामान्य नागरिकांना वीज मोफत देण्याचा प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी झाला. आणि ह्या सर्व करत असताना तेथील सामान्य जनतेशी थेट संपर्क असणारा मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवालांची ओळख त्या ठिकाणी होती. आणि या सर्व परिस्थितीत जर भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष ठरत असेल तर खरंच हे पचनी पडण्यासारखं नाही. किंबहुना तेथील भारतीय जनता पार्टीमध्ये काही सुजाण आणि सुज्ञ लोक असतील तर त्यांनासुद्धा हा निकाल पचनी पडणारा नसेल. त्यांनासुद्धा हा निकाल एक आश्चर्याचा धक्का देऊन जाणारा असेल. भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष ठरतोच, किंबहुना अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यासारख्या लोकांचा प्रभावसुद्धा त्या ठिकाणी होतो.
अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदिया जी लोक दिल्लीच्या सरकारची धुरा सांभाळत होते, ज्यांनी तिथे जेलात जाणं सुद्धा पसंत केलं, पण भारतीय जनता पार्टी समोर जी लोक नतमस्तक झाली नाहीत, त्या लोकांना सभागृहापासून सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी करते. जी भारतीय जनता पार्टी धर्माच्या नावावर लोकांची जीव घेण्याचा प्रयत्न करते, जी भारतीय जनता पार्टी लोकांना धर्माच्या नावावर भडकवण्याचा प्रयत्न करते, जी भारतीय जनता पार्टी येथील माणसात वाद लावण्याचा प्रयत्न करते, जी भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करते, इथल्या बहुजनांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यांना पूर्वीच्या काळी अस्पृश्य म्हणून जी वागणूक दिल्या जात होती ती वागणूक दिल्याचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून प्रयत्न केला जातो. ज्या भारतीय जनता पार्टीच्या काळात या देशातील स्त्री सुरक्षित नाही, इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, इथल्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही, सुशिक्षित लोकांना रोजगार मिळत नाही, ती भारतीय जनता पार्टी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरतेच कसा? स्पष्ट आहे की दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही हरली आणि EVM शाही जिंकली, अशीच किंबहुना परिस्थिती त्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसतं. दिल्ली विधानसभेच्या अगोदर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संपूर्ण वातावरण होतं. भारतीय जनता पार्टीची विचारधारा इथल्या लोकांना मान्य नव्हती. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी काम करत होती, सत्तेचा माज आल्यासारखं वागत होती, त्या भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये नावालाही सुद्धा उरणार की नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती. त्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरतो. जी 2 लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेत आहेत, ज्या लोकांनी आपापल्या पक्षाची गद्दारी करून दुसरे गट स्थापन केलेले आहेत, त्या लोकांच्या विरोधात सर्व वातावरण असताना त्या लोकांना सुद्धा त्यांच्या अपेक्षेपेक्षा लायकीपेक्षा सर्वात जास्त जागा मिळतात. यावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबतचे जे सहकारी पक्ष असतील, त्यांच्यावर आता या क्षणापर्यंत तरी EVMची कृपा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा तेव्हा EVM शाही जिंकली होती आणि लोकशाही हरली होती, त्याचीच पुनरावृत्ती आज दिल्ली विधानसभेमध्ये झाल्याचं दिसत आहे. दिल्ली विधानसभेमध्ये सुद्धा EVM शाही जिंकलेली आहे आणि लोकशाही हरलेली आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून केलं जात आहे. ईडीचा CBIचा धाक दाखवून लोकांना, नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. आताची जर परिस्थितीचा विचार केला तर ह्या भारतातील ज्या EVM मशीन्स आहेत, ह्या पाकिस्तानमध्ये नेऊन जर भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडणूक लढवायला सांगितली तर पाकिस्तानमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. फक्त अट एवढीच आहे की EVM मशीन भारतातील असाव्यात. अलीकडेच आपल्याला कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी याचिका ते लढवत आहेत त्यामध्ये स्पष्ट आहे की संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 70 लाख मतदान आलं कुठून? 70 लाख मतदार तुम्ही आणलेत कुठून? त्याचं उत्तर देता निवडणूक आयोगाला देता येत नाही.
निवडणूक आयोग स्पष्ट म्हणतो की आमच्याकडे त्याचा डेटा उपलब्ध नाही. मग दिल्ली विधानसभेमध्ये सुद्धा असंच काही मतदान वाढलं आहे का, हे सुद्धा शोधणं या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणून जोपर्यंत EVM मशीन्स आहेत तोपर्यंत या देशातल्या कुठल्याही राज्यात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कितीही रोष असताना भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आश्चर्य वाटू देऊ नये. कारण इथल्या लोकशाहीला मारून EVM शाहीचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर या देशातल्या लोकांना एक दिवस जगणं मुश्किल होऊन जाईल. आणि लोकशाही संपवून ज्या प्रकारे EVM शाही आली त्याच प्रकारे काही काळानंतर EVM शाही संपवून हुकमशाही आल्यास आश्चर्य वाटू देऊ नये. धन्यवाद.